स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसातील दुसऱ्या फेरीतील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब देत असताना खेळाडू जयेश टीम संघ आहे निवालीपाडा, जय हनुमान निवालीपाडा, रुपेशचा हा संघ. आणि इथे मात्र सामना जिंकलाय पुढील फेरीसाठी आणि येणाऱ्या मॅचसाठी जयेशला देवा पण शुभेच्छा. इथे मात्र दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. यांच्याकडे खरडचा 12वा खेळाडू इथे आलेला आहे. काकोली टीमचा कोणी 12वा खेळाडू असेल तर नावं सांगा इथं गोलंदाजचं. चला चिंचोळीचा घेतलेला सबसिडीज असू द्या. नक्कीच खेळाडूंचे आपल्याला गोलंदाजी मार्क मध्ये बॉलर राहुलला बघतो आपण गोलंदाजी मार्क मध्ये. पहिल्या षटकातील सौरभ आणि सूरज ही आघाडीची जोडी मैदानावरती आपण बघतोय. टीम डाव्यातच खेळाडू सौरभ तयार आहे. नॉन स्ट्राईक याला आपण बघतोय खेळाडू सूरजला. आघाडीचा गोलंदाज राहुल तयार आहे पॅव्हेलियन यांकडनं. पहिला षटक या मॅचचा पॉवर प्लेचा मॅनेजमेंट पॉवर प्लेचा षटक हटलताना गोलंदाज राहुल पॅव्हेलियन यांकडून. राहुल गायकर तयार आहे सौरभ साठी. तर पाहू शकतोय गेम स्टार्ट. पहिला चेंडू चांगला आहे. हलकासा टॉस झाला. चेंडू गेला एस टी मागे डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती मात्र यश आले गोलंदाज राहुलला. निर्णायक चेंडू निकाली चेंडू फेकलाय टीम खरडच्या विरोधात खेळत असताना. पहिला चेंडू चांगला आलाय. त्याच्यानंतर आपण पाहू शकतोय ते पहिला चेंडू बीट झालाय. फलंदाज सौरभच्या विरोधात गोलंदाजी करतोय वेगवान गोलंदाज. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. हाही चेंडू सपळून खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू गेलाय एस टी मागे. पाहावं लागेल बॅटकडे. आणि इथे मात्र पहिला दे का टीम खरडला गोल्डन डकचा शिकार बनतोय. सौरभ बाद शून्यावरती पहिलाच गडी गारद झालाय पहिल्या षटकात. फलंदाज बाद झाला. पहिला ते का गोल्डन डकचा शिकार बनलाय सौरभ. पहिल्या षटकात फलंदाजी करत असताना टीम बागपटवरती आहे. संघाचा डाव सावरावं लागेल. वन डाऊन साठी आलेला खेळाडू मनीष आलाय. मनीष तयार आहे वेगवान गोलंदाज. गायकर राहुलचा हा चेंडू डाऊन दी ग्राउंडचा हा तडाखा आहे. चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. षटकाराने सुरुवात केली आहे मनीषने. 6 धावा चांगला फटका आपल्याला पाहायला भेटलाय. मात्र खूप चांगला आपल्याला फटका पाहायला मिळाला. षटकार आलाय. एका क्षणी मात्र मोठ्या फटक्यानेच सुरुवात केली आहे फलंदाज मनीषने. क्षेत्रक्षमध्ये परिवर्तन करत असताना चेंजिंग केली जाते. बदल केले गेले. पहिले षटक पॉवर प्लेचं
पॉवर प्लेचं षटक महत्त्वाचं असतं, तिथं तुम्हाला धावा चांगल्याच बनवाव्या लागतात. सर्कल प्राबंदी आहे, दोनच क्षेत्ररक्षक सीमारेषेला क्षेत्ररक्षण करत असतात. हाही चेंडू फटका चांगला आहे, डाऊन दी ग्राउंड. समोर क्षेत्ररक्षक दूरवरनं पुढे सरकलाय, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, एका ॲक्शनने उचललंय चेंडूला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकारता येईल आणि नकारच आहे मनीषचं. धाव मिळेल एक. प्रयत्न चांगले करा, तुम्हाला यश मिळेल. प्रयत्न ते परमेश्वर जे म्हणतात ना, त्या पद्धतीचं तुम्हाला मेहनत करावी लागतं. घाम गाळल्याने, जे कष्ट केल्याने जे मिळालेलं फळ असतं ते योग्य असतं. आणि हे मात्र या मॅचमध्ये टीम करटच्या फलंदाजांना करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील, कारण चांगल्या धावा उभाराव्या लागतील. हा फटका सजवायचा होता, पुढे थोडेसे शफल होऊन पुढे सरकले होते, स्टेप आउट झाले होते. 1-2 गज पुढे फलंदाज बीट झाला, चेंडू गेला एक्स्ट्री मागे डॉट बॉल. आतापर्यंत निर्णायक शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. गोलंदाजी करत असणारा वेगवान गोलंदाज राहुल गायकरचं विरोधात आघाडीचा खेळाडू सूरज. पहिला चेंडू बीट झाल्यानंतर हाही चेंडू फाईन लेग रिजन मध्ये, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ना फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू थांबत नाहीये, निघून गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कमध्ये परिवर्तन, चेंजिंग पाहायला भेटत आपल्याला. दुसऱ्या बाळू आलाय गोलंदाजी मार्कमध्ये. दुसरे षटक महत्त्वाचं आहे. पहिल्या षटकात 11 धावा. पहिल्या षटकात 11 धावा झाल्या. तिथे मात्र मनीष खेळतोय 7 वरती, राहुल सुरेश खेळतोय 4 वरती, सौरभ गोल्डनचा शिकार झालाय पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती. टीम काकोळेंनी नाणेफेकी जिंकली या मॅचमध्ये आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. फलंदाजीसाठी इथे इन्व्हाइट करत असताना पहिल्या षटका अखेरीस 11 धावा, 1-11 अशी स्थिती आहे टीम खरेडची. गोलंदाज तयार आहे बाळू. वुड विकेट पॅव्हिलियन एंडकडनं तयार आहे गोलंदाज बाळू. चला जरा फास्ट खेळायचा टीम काकोळी. राईट आर्म वुड विकेट. हा चेंडू पाहावं लागेल, पंच काहीतरी पाहत असताना नाही पंचांचा निर्णय योग्य आहे. हा चेंडू चांगला आहे का पाहावं लागेल. चांगला बॉल आहे. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. पंचांशी वाद घालताच येणार नाही तुम्हाला, कारण निर्णय वाईट बॉल तर आहे. मी तेच म्हणतो की चेंडू खराब होता. बाळू गोलंदाजी करतोय. आता समोर फलंदाज चांगला आहे, मनीषने षटकार ठोकलाय. त्या मनीषच्या समोर गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू अतिरिक्त फेकलाय गोलंदाज बालूने. बेल वगळू नका दोन्ही टीम, जास्त टाइम खर्च करताय तुम्ही. बालू दरम्यान चेंडू पुन्हा एकदा. फलंदाज तयार आहे. यावेळेस उंच गेलाय, कोणी नाहीये. दूरवर क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये. खेळाडू दोघांमध्ये टक्कर झाली आहे. तो पण एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे हा म्हणताना कंप्लीट केल्या जातील. तालमेल दोघांमधलं चुकलं, मात्र एकाच ट्रॅकला आले दोन्ही आणि टक्कर झाली आहे. हे मात्र तुम्ही ठरवायचं असतं की कुठनं पळायचं. पण चेंडू खेळल्यानंतर
तर नक्कीच आपण बोलूया. आपण थांबी ओव्हरला घेऊ झालं. गेम ऑन होते इथे मात्र आपण पाहू शकतो खेळाडू दुखापत झाली त्यामध्ये खेळ थांबला होता. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना आणि गोलंदाज तयार आहे. नेक्स्ट मॅच असेल चिंचवली आणि कोण. हा चेंडू ट्रेकवर होता ऑन साईडला. ऑन ड्राईक कॅच होता. खेळाडूला बीट झाला. चेंडू गेला डॉट बॉल. या षटकात मात्र अतिरिक्त चेंडू फेकला होता या गोलंदाजाने. झेल जो उडाला होता तो टिपण्यासाठी कोणी नव्हतं डीपमध्ये मिड विकेटला. चेंडू आला एस्टिमेट डॉट बॉल. बाळू मात्र गोलंदाजी करताना प्रत्येक चेंडूवरती भरपूर सारे प्रॅक्टिस केली आहे त्यांनी चेंडू फेकण्याच्या आधी. तरी देखील एक अतिरिक्त चेंडू फेकला होता. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू आहे घेऱ्यामध्ये आपण पाहू शकतो. एक क्षेत्ररक्षक आपण बघतो सीमारेषेला कव्हर पॉईंटचा बेट केलाय. शॉट ऑन पुलचा हा आसमानी सुलतानी टोला. चेंडू बॉन्डलाच्या बाहेरच गेलाय. षटकार. मनीषच्या बातमधून मनीष चांगला खेळतो टीमसाठी. 2 षटकार आतापर्यंत मनीषने ठोकल्यात. आपण पाहतो दुसऱ्या षटकामध्ये बाळू जिथे गोलंदाजी करतोय. बाळूचा दरम्यान चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू प्रचंड वेगाने मात्र आउटसाइड ऑफ स्टिक व्हाईट बॉल. पण त्यावेळेस आमच्याकडे बोलतात खराब दर्शवलं जातं या चेंडूला. डीपमध्ये मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि व्हाईट मिड विकेट क्षेत्ररक्षक ऑन साईडला. लॉंग ऑन आहे. वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंट. असे 5 क्षेत्ररक्षक सीमा रेषेवरती आहे. शॉर्ट लेग शॉर्ट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. सेकंड स्लिपचा मिड ऑफचा क्षेत्ररक्षक वाईडिक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. हाही चेंडू उडवलाय आणि खेळाडू कक्षाच्या वर गेलाय चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. टोलं मारलत. मनीष खूप चांगली इनिंग स्वीकारत असताना आता 21 वरती खेळतोय. या षटकातील 2 व्हाईट बॉल आहेत. 5 चेंडू फेकल्या. धाबांचा विचार केला तर चांगल्या स्थितीमध्ये आहे टीम खरड. आतापर्यंत 27 धाबा. अजूनही 2 चेंडू फेकायचे आहेत. मोठा लक्ष आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळेल. तयार आहे बालूचा दरम्यानले चेंडू. हाही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि ह्या चेंडूला थांबवू शकणार नाहीये. चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर जातो एका टप्प्याने. चौकार. आहे धावांचा 80 धावा. 40 प्लसच्या. हाही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस फसलाय फटका. संपलायपर्यंत मनीषचा खेळ. यश मिळालं. महागडं षटक होतं मात्र मनीषला महागारी परतावला गेल्या दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवरती. षटके संपली. 2:31 वरती गडी बाद झाल्या तर टीम खरड आदर्श 11 खरड संघाचे 2.
मध्ये फेकायच्या अन्यथा टीमला 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांच्या मला सूचना येतात 2 षटके तुम्हाला 10 मिनिटांच्या आतमध्ये फेकायचीच आहेत. वेल दिली आहे तुम्हाला इथनं फास्ट केला. चला खेळाडू बाहेर आहे आपण. हा तुम्हाला फास्ट खेळायचा आहे. आता टीम काकोडे सूचना आल्या तुम्हाला जसं झटपट करावी लागेल अन्यथा आपल्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. अन्यथाच आधीच दुष्काळ आहे त्यात 13 होई नाही. चांगली धावसंख्या आपण बघतोय टीम खरडची. गोलंदाजी मार्कमध्ये भावेश फलंदाज आलाय. आशिष म्हात्रे आमचे साथी समालोचक आहेत आमच्या बरोबर. त्यांचा आवाज आजही तुम्हाला ऐकायला मिळेल. फलंदाज तयार आहे. हा चेंडू पुढे सरकून डीपमध्ये घरंगळत क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकारता करावंच लागेल. तो पण धाव मिळतो एक. टीम खरडचे पाठीराखे आपल्याला बरेचसे पाहायला मिळतात या मॅचला एन्जॉय करत असताना. चिंचिवडी आणि कोण आहे रे? चिंचोळी आणि मांगरोल नेक्स्ट मॅच असेल. या आपण आले तर नाणेफेकीसाठी यायचं आहे नेक्स्ट मॅच. हाही फुलटॉस आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा उतरला चेंडूला फेकणार. तो पण धाव मिळतो एक. फटका हाही चांगला होता आशिष म्हात्रेचा. चेंडू डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक होता तिथे. फलंदाज तयार. दरम्यातील पुढील चेंडू ओ हो आणि हा चेंडू पाहायचा आहे आपल्याला. डायरेक्ट हिट दिली आहे का? फुल टॉस होता आणि मात्र इथं फलंदाज बीट झालाय. बाईच्या रूपात मिळालेली एक धाव. संधी होती मोठ्या फटक्याची मात्र चेंडू खाली आला होता पडताना. नक्कीच आमचे पंच त्यांना दर्शवत असताना आणखी लगातारच्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी होती सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना भावेश. आशिष म्हात्रे जागा बनवून डीप मध्ये मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होताना षटकार. करून गेला चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर षटकार. 3 चेंडू चांगले आले होते भावेशचे. भावेश दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि ऑन साईडला पुन्हा एकदा खूप मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकारता येईल आणि नकारावंच लागेल. तो पण धाव मिळतोय एक. खूप चांगली गोलंदाजी केली आहे टीम काकोळे संघाच्या. या गोलंदाजाने अंतिम शेवटचा चेंडू शिल्लक असेल. मोरिया ग्रुप आणि जय काळेश्वर क्रिकेट संघ आंबे तसेच या दोन्ही हॉलंडरची भूमिका घ्यायची आपण. आमच्या आयोजकांमध्ये ते सूचना देत आहेत. हा आपली स्पर्धा आहे. आपल्या स्पर्धेला आपला प्रतिसाद खूप मोलाचा आहे. हा चेंडू फसव्या चेंडू होता. फलंदाज बीट झालाय. षटक संपलाय तिसरा. 3 षटकां अखेरीस एकंदरीत या षटकात धावा आल्या त्या 10 धावा आणि षटके संपली 3 आणि धावांचा विचार केला तर 41 धावा. निर्णायक 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कमध्ये आपल्याला कोणता गोलंदाज पाहायला भेटेल हा वेळ बघलू नका. चला हरिया फास्ट खेळायचं आहे आपण. पाहू शकतोय गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज अंतिम षटकामध्ये रामला बघतोय आपण. धावा 41 धावा स्कोर कार्ड वरती आपण टीम खरडच्या. ऑन स्ट्राईक आशिष म्हात्रे. आशिषने एक षटकार ठोकला आतापर्यंत. मागील षटकामध्ये 2 डाऊन साठी फलंदाज आलेला आहे. 5व्या क्रमांकाचा फलंदाज. फटका चांगला आहे. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकही तयार आहे. सीमारेषेवरती टिपलाय झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ लागलेला दे धक्का. टीम खरडला तिसरा. आशिष मैदानाच्या बाहेर.
बाद झालाय. नेट क्रमांक ऋतिक आलाय फलंदाजीवरती. आपण पाहू शकतो फलंदाज 5व्या क्रमांकाचा फलंदाज आहे ऋतिक. ऋतिक येता क्षणी मोठ्या फटक्याचा बॅटचा कडा आहे. स्वतः ऋतिकच बाहेर निघालाय. बॅक टू बॅक दुसरा देत का टीमला. गोल्डन डकचा शिकार बनला इथे ऋतिक. बॅट्समन आउट. सध्याच्या घडीला नेक्स्ट मॅच असेल चिंचोली बनाम मांगरुल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या संभाषण कक्षामध्ये. या आवेशा शॉर्ट पिच चेंडू नो मॅन्सला. चेंडू चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार. खेळाडू आहेत यांना आमची ऑर्गनाइज टीम पूर्ण विनंती करतो स्पर्धा आपली आपण हॉलेंडरची भूमिका घ्या. हाही पटका सजवायचा आहे. चेंडू चांगला आहे. डॉट बॉल. एक षटकार आतापर्यंत या षटकात आलाय. चेंडू फेकल्यात एकंदरीत 5. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळाल्या होत्या. तिसऱ्या चेंडूवरती षटकाराला 4था 5वा लगातारचे 2 चेंडू डॉट आल्यात. प्रेशर असतो या प्रेशरानं तुम्हाला हाही चेंडू गोळात टाकलाय. बीड झालाय फलंदाज आणि मात्र पूर्ण इथे मात्र डाव संपला टीम खरडचा. 47 धावा फक्त 6 धावांचा हा चांगला षटक आलाय टीम काकोळच्या माध्यमातून. मात्र खरड संघाने 47 धावा उभारल्यात आणि 48 धावांचं लक्ष असेल टीम काकोळे संघासमोर येणाऱ्या 4 षटकांमध्ये. विनंती असेल पण सीमारेषेचा ताबा घ्या. तर चिंचोली आणि मांगरुळ टीमचा कॅप्टन या नाणेफेकीसाठी. नेक्स्ट मॅच आपली असेल 4थी मॅच. मांगरुळ टीमचा कॅप्टन यायचा आहे. चिंचोलीचा कर्णधार इथे आलेला आहे. या मॅचची नाणेफेकी केली जाईल आमचे ऑर्गनाइज टीमचे प्रमुख हेड या स्पर्धेचे आपण पाहू शकतो स्वतः ऑर्गनाइज आहेत. नैतिक भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते केली झाली या मॅचचा नाणेफेकीचा कॉल. चिंचोली टीमच्या बाजूने नाणेफेकीचा रिझल्ट लागलेला आहे आणि येणारे 4 षटके आणि 48 लक्ष आहे या मॅच मध्ये.
चला बॅट्समन उतरा मैदानावरती. कडची जोडी मैदानावरती उतरायची आहे आपण. टीम काकोळी. लक्ष 48 धावांचं आहे. 24 चेंडू 48 प्रति षटका मागे 12 धावा तुम्हाला बनवायच्या त्या मॅचमध्ये. पण मॅचकडे जिथे मॅचचा पहिला डाव संपलाय कीच त्याला पहिल्या डावामध्ये जवळजवळ 47 धावा कुठल्या त्याने 48 धावांचं लक्ष मोठं आहे आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय अतुल. लिप्टाम क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षणचं कोटेशन दिलं. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सीमा रेषेवरती आपण पाहू शकतो. दोन क्षेत्ररक्षण मिड ऑन 48 लक्ष आहे. टीम काकोळे संघासमोर वेगवान गोलंदाज मिड ऑफ घेऱ्यामध्ये स्लिपर कप हे क्षेत्ररक्षक आहे. बॅकअप पॉइंट सेकंड स्लिपचा शॉर्ट लेग पहिला चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू लॉंग स्टॉक रिझन मध्ये बॉन्डलाईनच्या बाहेर जातोय. चौकारने केली आहे सुरुवात फलंदाज चांगला पाहायला मिळाला आपल्याला. लॉंग स्टॉपमध्ये चेंडू गेला बाउंड्रीलाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती चौकाराने श्री गणेश के या फलंदाजी करत असताना श्यामच्या बॅटमधनं हा तडाखा पाहायला मिळाला आपल्याला. चांगला फटका होता. तिथे गोलंदाजी करतो अतुल तयार आहे. दरम्यातील चेंडू पुन्हा एकदा मॅच बॉल आला असेल तर द्या. नाही भेटला. श्याम आघाडीचा खेळाडू आहे. श्यामवरती जास्तीत जास्त भरोसा इथे टीमने दिलाय आणि भरोशाला मात्र साहसीची कामगिरी. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर श्याम तयार आहे. समोर अतुल तर लेफ्ट आर्म हाही फटका चांगला आहे फाईन लेग मध्ये. जरी क्षेत्ररक्षक असतं तरी प्रेक्षक बनावं लागलं असतं. चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर गेलाय. षटकार पाहायला मिळालं आपल्याला. इथं मात्र श्याम खूप चांगली फलंदाजी करतो. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या दोन चेंडूचे दोन मोठे टोले रिव्हर्स अटेंड केलंय. मात्र चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संवाद नाहीये. चेंडू गेला एस्टीमागे डॉट बॉल. हा षटक पहिला षटक फेटत असताना अतुल पॉवर प्लेचा षटक आहे. लेफ्ट आर्म डाव्या हाताचे गोलंदाज मात्र एक खतऱ्याची घंटी असतो फलंदाजासाठी. मात्र इथं पहिल्या दोन चेंडूवरती दोन मोठे टोले आले आहेत. ओव्हर द विकेटने बॅटचा कडा घेऊन लॉंग स्टॉपला चेंडू आणखी एकदा चाललाय बाउंड्रीच्या दिशेने. सीमारेषेच्या बाहेरच जाताना चौकार. बाजी करावी लागेल कारण लक्ष मोठा आहे. 48 धावा बनत असताना पहिल्या षटकात एकंदरीत आतापर्यंत धावा आल्या त्या आपण जर विचार केला तर 14 धावा. जिथे फलंदाजी खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. फलंदाज श्यामची टीम काकोळे संघासाठी खोदून काढलाय. झेलची शक्यता होती का पाहावं लागेल.
चांगला खेळत होता श्यामची आहे, तर मात्र विकेट कॅरी केले. ती पहिला दे धक्का टीमला चांगला खेळत होता तो श्याम बाद झालाय. विजय गायकर एक नाव पुराणी चावल टीमसाठी भरपूर वर्ष खेळत आलाय. विजयसाठी हा अंतिम चेंडू असेल या षटकातील. बाईचीत बाद नाहीये आणि इथे डायरेक्ट हिट दिली होती. आणखी एक सफल चेंडू आलाय. षटक संपलाय. पहिला षटका अखेरी 14 धावा 1 बाद 14. पहिल्या पॉवर प्ले षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धावा एकंदरीत झाल्या तर 14 आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाज बॉलर्स नेम सौरभ आघाडीला आला होता फलंदाजीसाठी. मात्र या सौरभवरती इथे हल्ले चढवावे लागतील टीम काकोळेला हा मॅच जिंकण्यासाठी. लक्ष तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. 48 धावांचं लक्ष विशाल आहे म्हणता येईल, कारण पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या जरी 14 धावा झाल्या असल्या तर मात्र आघाडीच्या खेळाडूला परतवलाय माघारी. ते आपण श्यामला बघतो, तो श्याम बाद झालाय. हा चेंडू फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर वन लाईनच्या बाहेर होते. दणका पाहायला मिळतोय. फलंदाज पहिला चेंडू खेळत असताना चेंडूला फेकून दिलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेवरती. हाय चेंडू स्लोव फेकलाय मात्र बीट झालाय तिथे फलंदाज प्रीतम. हा चेंडू चांगला होता. 20 धावा आपण बघतोय धावपळकावरती. अजूनही 28 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 16 चेंडू शिल्लक असतील. सौरभला कमबॅक करावं लागेल टीमसाठी खेळत असताना. आणखी एक चेंडू लगातार दुसरा चेंडू बॅक टू बॅक बीट झालाय. बॅट्समन प्रीतम थोडंसं प्रेशर असेल. अजूनही मॅच बॅलेन्स पाहायला मिळतो आपल्याला, कारण कालच्या दिवसामध्ये टीम दिवाळीने कालचा दिवस गाजवला. काय मॅच होती. अंतिम षटकामध्ये 6 धावा डिफेन्स करत असताना गोलंदाजाने काय गोलंदाजी केली होती. दर्जेदार गोलंदाजी. 1 चेंडू 2 धावा असं समीकरण होतं. त्या मॅच मिस्टिक फटका आहे. झेलची शक्यता नाकारताच येणार नाहीये. पण झेलापर्यंत पोहोचलाच नाहीये. दुसऱ्या धावेसाठी विजय पुढे सरकलाय आणि तोपर्यंत धावा मिळतील एकंदरीत 2. फलंदाज प्रीतमला संधी लाभली. मी म्हणेन हा झेल होता. हा झेल स्वीकारायलाच पाहिजे होता. अशा परिस्थितीत झेल सुटले तर त्याला गोलंदाज काही करू शकणार नाहीये. क्रिकेटमध्ये म्हणतात पकडा झेल जिंका खेळचा खेळ. आणि संधी मिळाल्यानंतर फलंदाजाचा तुम्हाला आक्रमक पवित्रा धारण करताना कालचा मॅच आम्ही नाईटचा प्रकार जो त्यातील पाहत होतो. एका खेळाडूचा टीम हेडुटने संघाचा झेल सोडला होता कोणी संघाच्या खेळाडूने. त्या खेळाडूने अंतिम षटकामध्ये 13 धावांची गरज असताना लगेच 2 षटकार ठोकले होते. हाच असतो रूपा. म्हणजे खेळामध्ये जीवनदान भरपूर महत्त्वाचं आहे. मिळालेल्या जीवनदानाचा फायदा नक्कीच उचलत असतात खेळाडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, नकार आहे यावेळेस मात्र विजय गायकरचं. खूप चांगली क्रिकेट आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली. या षटकात एकंदरीत 9 धावा येतात. धावपळक्याचा विचार केला तर 23 धावा आपण बघतोय धावपुस्तकावरती. अजूनही 25 धावांची गरज आहे या मॅचमध्ये टीम काकोळेला. वासुदेव भाग्यवंत यांचं इथे शुभ आगमन झालेलं. या मस्ट वेलकम. दुपारच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल.
श्री मलंगड चषकामध्ये, तसेच गजानन दादा भाग्यवंत दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो आपण समालोचन कक्षामध्ये या. जिगरी ग्रुप प्रवीण पाटील आपण पाहू शकता यावेळेस आमचे मान्यवर यांचं इथे शुभ आगमन होतं. हाही चेंडू घरंगळत चालला सीमारेषेवरती. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नकारता येत आहेत आणि दुसऱ्या धाब्यासाठी नकार आहे मान्यवरांचं. कुलदीप एंदारकर, प्रवीण पाटील आणि रुपेश हिलाल या मान्यवरांचं शुभ आगमन झालेलं आहे मंचावरती. मस्ट वेलकम सर, स्वागत असेल दुपारच्या सत्रामध्ये. अलिबागचे मानसपुत्र जीवन म्हात्रे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. मस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. श्री मलंगड चषकामध्ये मान्यवरांचा 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाखेरीज धावा एकंदरीत झाल्या धाव फलकावरती 24. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 24 धावांची गरज आहे. राजेश भाग्यवंत यांच्या देखील इथे शुभ आगमन झाले. मैदानासाठी त्यांचा भरपूर मोठा योगदान लावलाय. सरच स्वागत आहे दुपारच्या सत्रात राजेशजी आपलं देखील. बोलूया मॅच कडे, जिथे 2 षटकामध्ये अजूनही 24 धावांची गरज आहे. मॅच संघर्षमय पाहायला मिळेल. हा षटक या मॅचचा निर्णायक षटक असेल. इथनं मात्र कमबॅक करायला लागेल टीम खरडला या मॅचमध्ये, कारण एका बाजूनं प्रीतमने 1 षटका टोकलाय तर विजय गायकर देखील 1 धावेवरती खेळतोय. ज्या श्यामने चांगले खेळ होता तो श्याम पहिल्या षटकात बाद झालाय. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आशिष म्हात्रे, फिकीचा जादूगर म्हणून ओळखला जाणाऱ्या गोलंदाजा वेगवान गोलंदाजी करत असताना चेंडूला मात्र विजय गायकर कशा पद्धतीने खेळ करे त्याच्या अगेन्स्ट हे पाहणं अनिवार्य असेल. टीम खरड जास्त वेळ घेऊ नका आपण प्लीज. नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं आहे. चिंचोलीवाना मांगरूळ आपल्याला मॅच पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म हा चेंडूला खेळून काढलाय. हे क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवरचा. चेंडू उतरला तोपर्यंत भाव मिळेल 1. एकेरीने काही फरक पडत नाहीये आणि एकेरीने धावा दिल्या या षटकामध्ये. तर अंतिम षटकामध्ये टीम काकोळे संघासाठी मोठं लक्ष वाचेल, कारण मागील षटक चांगला आला टीम काकोळेच्या दृष्टिकोनाने. फक्त 9 धावा आल्या. पहिल्या षटकात 14 आल्या होत्या. एकंदरीत विचार केला तर 10 आलेल्या अशा 24 धावा आपण बघतोय. आणि हे षटक महत्वाचं आहे दोन्ही टीमसाठी. प्रीतम समोर आशिषच्या दरम्यातील चेंडू फुल टॉस होता. मोठ्या फटक्याची संधी होती. बॅट बॉलर डायरेक्ट हिट न परतावच लागले असतं खेळाडूला. तोपर्यंत धाव मिळेल 1. एकेरी दोरीने वाटचाल करत असताना डायरेक्ट हिटने बॅट्समन बाद झाला असता. हे प्रयत्न चांगलं होतं, मात्र डायरेक्ट हिट झालीच नाहीये आशिष म्हात्रेला. तोपर्यंत आपण विचार केला तर खेळाडूला इथे जीवनदानही लावलंय. बॅट्समन संधी मिळाली आहे. विजय गायकर तयार आहे. हाही चेंडू मी म्हटलं पाहिजे चेंडूपैकी चांगली करतोय. धाव मिळेल 1. एकेरीने धाव जरी आली तरी टीम खरडला काही फरक पडणार नाही आहे. मॅचमध्ये एखादा मोठा टोला या षटकात यावंच लागेल, कारण निर्णायक षटकामध्ये तुमच्यासाठी लक्ष मोठं असेल. आतापर्यंत एकेरी धावेने वाटचाल करतोय षटकामध्ये टीम काकोले. मॅच फायटिंग पाहायला मिळेल आपल्याला, यात शंका नाही आहे. गोलंदाजावरती तर इथे मात्र पाहू शकतो आपण गोलंदाज तयार आहे आशिष. फुलटॉस होता. इथे मात्र धावबाची शक्की संधी आहे आणि तीही मिस झाली आहे. एक षटक होतोय आतापर्यंत. फक्त 4 धावा या षटकात येत आहेत. वाटा बॉलिंग. अंतिम षटकामध्ये तुम्हाला लक्ष खूप महाग ठरू शकतो. 28 धावा झाल्यात. अजूनही 20 धावांची गरज आहे. येणाऱ्या 8 चेंडू आणि 20 धावा. समीकरण महाग होत चाललाय टीम काकोळ्यासाठी. कमबॅक करत असताना या षटकामध्ये गोलंदाज आशिष म्हात्रे खूप चांगली गोलंदाजी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फुलटॉस होता. नव्याने संधी होती मोठ्या फटक्याची. धाव मिळेल 1. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये टीमला.
बॅट्समन कोण आउट आहे हे पंच आम्हाला बॉल 19 धाबा. संघर्ष मॅच पाहायला मिळतोय. येणारा चेंडू या मॅचचा महत्वाचा चेंडू असेल. इथे षटकार ठोकावा लागेल फलंदाजाला. विजय गायकर राम आलाय नवीन बॅट्समन मैदानावरती. शेवटचा चेंडू पहिल्या षटकात तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समीकरण बदललंय. 7 चेंडू आणि 19 धावा. वडा बॉल क्षेत्ररक्षक आहे दूरवरनं पुढे सरकलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहायचा आहे. दुसऱ्या धावेसाठी डेंजर झोन मध्ये धावत असताना बॅट्समन आउट. बिग विकेट डाऊन. इथे मात्र रामला माघारी परतावं लागेल. फक्त 6 धाबांचं एक खूप चांगलं षटक आलंय. मात्र इथे अंतिम षटकामध्ये गरज असेल टीम काकोलेला 18 धाबांची. दोन षटकांमध्ये मॅच मध्ये होती टीम काकोले. मात्र इथनं या मॅच मध्ये अजूनही काम बिघडलं नाहीये. 18 धाबांची गरज आहे. मागील मॅच मध्ये देखील हेच समीकरण होतं आणि या मॅच मध्ये देखील तेच समीकरण येतो. फलंदाज राहुल आहे. राहुलला आसमानी टोले ठोकावे लागतील. मॅच जिंकायची असेल तर टीम काकोलेला 6 चेंडूमध्ये 3 षटकारांचीच गरज आहे असंही मनाला वामगे ठरत नाहीये. फलंदाज तयार आहे राहुल. दरम्यान मध्ये गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज मनीषला बघतोय पण अंतिम षटकामध्ये मनीषचा सहा चेंडू 18 धाबा. काय मॅच आहे. रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. पहिला चेंडू बॅटचा कडा घेऊन एसटी मागे. क्षेत्ररक्षक आहेत. स्वीकारला झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. टीम काकोले बॅकफुट वरती आली आहे. मॅच संकटात आहे काकोले टीम साठी. बॅट्समन आउट. बाळू आलाय विकेटवरती. या दरम्यान पद्माकर भाग्यवंत यांचं इथे शुभ आगमन झालंय. मस्ट वेलकम दादा. या दुपारच्या सत्रामध्ये सरसे स्वागत असेल श्रीमळंकर चषकामध्ये. बॅट्समन तयार आहे. दरम्यान चेंडू भरपूर महत्वाचा आहे. बॅटचा कडा घेऊन चेंडू एसटी मागे लॉंग स्टॉपला. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फरार होतो. चौकार. समीकरण बदलतोय. येणारे 4 चेंडू आणि 14 धावा. 2 तर पद्माकर दादा भाग्यवंत यांना विनंती असेल पण या संवर्धन कक्षामध्ये आपलं मस्ट वेलकम. दुपारच्या सत्रामध्ये श्री मलंगड चषकामध्ये आपलं सरसे स्वागत आहे. आणि या टीम
या चषकाची ऑर्गनाइज टीम उदयदादा पवार समद नैतिक भाग्यवंत आणि समवेत त्यांच्या जय काळेश्वर क्रिकेट संघ आंबे, मोरिया ग्रुप आंबे आणि 40+ आंबे ही टीमचे पूर्ण आयोजक कमिटी आहे. चेंडू आला का? बॉल गेला. मॅच बॉल आलेला आहे बघा, मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल घ्यायचा पण अजूनही 4 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. मॅच संपला नाहीये. काय मॅच आहे, मागच्या षटकात कमी धावा आल्या, या षटकात अजूनही मॅच बनू शकतो टीमसाठी. येणारे 4 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. काय मॅच आहे, खूप चांगली मॅच, प्रेक्षकांनी लढत आपल्याला पाहायला भेटतोय मैदानावरती. हा चेंडू ॲप ट्रेकर होता, पाहावं लागेल. चेंडू गेला एस्टीमागे डॉट बॉल. प्रेशर आलाय संघावरती, 3 मध्ये बनवायचे आहेत धावा. आता मात्र इथनं 14 धावा. 2 षटकार 1 चौकार ठोकावं लागेल मॅच जिंकण्यासाठी. 2 चौकार 1 षटकार चालेल. बदललंय समीकरण. गोलंदाजी करत असताना मनीषने फलंदाजी चांगली केली टीमसाठी, मात्र तोच मनीष मात्र या धावा वाचवत असताना अंतिम षटकामध्ये 18 धावांचा रक्षण करत असताना संरक्षणीय गोलंदाजी करत आला आतापर्यंत. गोलंदाज मनीषच्या दरम्यातील चेंडू पुन्हा एकदा, आणि हाही चेंडू चांगला आहे. अशा अपेक्षा टीम काकोळीच्या संपुष्टात आल्यात. तर मात्र 2 चेंडू आणि 14 धावा. आणि इथे मात्र येणारी या मॅच मध्ये औपचारिकता पाहायला मिळेल आपल्याला. हाही चेंडू चांगला आहे. बॅटचा कडा घेऊन चेंडू एस्टीमागे डॉट बॉल. विकेटची पतन झालेली आहे. बॅट्समन आउट. मध्ये गोलंदाजी करत असताना मनीषने शेवटचा चेंडू बॅटचा कडा घेऊन लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडूला थांबवलं जाईल आणि मॅच इथे संपली. 10 धावांनी हा मॅच गमवावा लागला टीम काकोळेला. खूप चांगली होती टीम काकोळेची फलंदाजी. विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. टीम खरटटिंगला भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि त्याच्यानंतर टीम काकोळेला देऊया आपण पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. बोलूया आपण पुन्हा एकदा इन्व्हिटेशन बॉक्समध्ये. तर नेक्स्ट मॅच जशी चालू होईल आशिष मात्रे आपण यायचे ठोकल्या 25 आणि षटकही खूप चांगलं आलं. आमच्या मान्यवर यांचं इथे आम्ही प्रमुख पाहुणे आजच्या दिवसातील मान्यवरांचं इथे शुभ सन्मान केले जाईल मंचावरती. तर मनीषने याचा मॅचचा मेन ऑफ द मॅच आहे. मनीष मॅन ऑफ द मॅच आपला स्वीकारायचा आहे. ते मान्यवरांचा केलं जाईल शुभ सन्मान आणि आशिष मात्रे आपण देखील यायचं आहे संवर्धन कक्षामध्ये. खूप चांगली खेळ केली आहे मनीषने आपल्या टीमसाठी. शुभ सन्मान होते इथे आदरणीय कुलदीप दादा यंदारकर यांचा. नेक्स्ट मॅच मैदानावरती उतरा. टीम चिंचोळी आपलं क्षेत्ररक्षण होतं, मैदानावरती उतरायचं आहे. मान्यवरांचा इथे होतं शुभ सन्मान. सर्व मान्यवरांचा एकत्रच सन्मान केलं जातं आणि मेन ऑफ द मॅचचा किताब जातोय खेळाडू. नक्कीच ती मनीषा आहे ती सोपवत असताना राहुलला ती मेन